आणि त्यांच्या कुटुंबियांसह समर्थक अशा 11 जणांच्या कोणाशी व्यक्तिगत भांडण नाहीचं, उलट त्यांना मी गोहेड दिला होता 6 महिन्यापूर्वी. म्हणजे या निवडणुकीत मी त्यांना जो वोट दिला होता त्यांच्या प्रचारासाठी आलो होतो. पण भाजपची जी कूटनीती आहे, आपापसात भांडणं लावा, घरं फोडा आणि विजयी व्हा. आज मला खरंच अभिषेकची सुद्धा आठवण येते, कारण अभिषेक जर का असता तर भाजपची हिंमत झाली नसती. हे थोडं भावनिक आपलं नातं आहे. आणि दुःख या गोष्टीचं होतं की ती जी काही घटना घडली त्याच्यानंतर आपण त्याही वेळेला देवेंद्र फडणवीस गृहमंत्री होते. आपण त्यांचा राजीनामा मागितला होता. आपण त्यांचा राजीनामा मागितल्यानंतर त्यांची जी हिंसक प्रतिक्रिया होती त्या प्रतिक्रियेचा उत्तर सुद्धा मी आता करू शकत नाही. आणि अशा वृत्तीला आपण केवळ भावनेमध्ये अडकून आणखी मजबूत करायचं हे होणे नाही. इथे धनश्री एका निष्ठेने उभी आहे. धनश्रीला विजयी करायचं एवढ्यासाठी करायचं की जी घरफोडी वृत्ती भाजपची आहे त्या वृत्तीचा पराभव हा आपल्याला करावाच लागेल. कारण आज त्यांनी विरोधचं घर फोडलंय, उद्या तुमची घर फोडल्याशिवाय राहणार. आणि याचा अनुभव आम्ही सुद्धा घेतला. घराघरामध्ये कलागती लावायच्या, भावाला भावाच्या विरुद्ध उभं करायचं, पहिलं हिंदू मुस्लिम करायचं, मग मराठी अमराठी करायचं, मग कुटुंबामध्ये भांडणं लावायची. म्हणजे मारामारा करणारे वेगळे, रक्त सांडलं तर भलकच सांगेल, पण भाजप मात्र राज्य करणार. एवढी नीच वृत्ती ही आपल्या देशाने किंवा महाराष्ट्राने पाहिलेली नव्हती. मला खरंच संताप आलेला आहे या वृत्तीचा. आणि या वृत्तीच्या विरुद्ध लढू शकतो तो छत्रपती शिवरायाचा महाराष्ट्र आणि मराठी माणूसच लढू शकतो. ज्या वेळेला मी मुख्यमंत्री होतो तेव्हा कोणताही भेदभाव न करता मुंबईकर आणि महाराष्ट्राची मी सेवा करण्याचा प्रयत्न केला. आज सुद्धा मी जी काही प्रेस कॉन्फरन्स घेतली मी आणि राजने त्याच्यामध्ये सांगितलं की 2 पुस्तिका आपण केलेल्या आहेत. आज वचननामा दिलंय. जी कामं आपण केलेली आहेत त्या कामाचं श्रेय आता ते चोरतात. कोस्टल रोड हा आपण केला, धरण आपण बांधलं, हॉस्पिटल सुधारणा आपण केली, कॉलेजेस आपण काढले, शाळा आपण सुधारवल्या, पाणी पुरवठा आपण चांगला केला, बेस बसेसची सुधारणा आपण केली. हे सगळ्याचं श्रेय हे निर्लज्जपणाने भाजपवाले घेतात. म्हणजे त्यांना लाज लज्जा शरम काही नाहीये. एक तर स्वतःमध्ये कर्तृत्व नाही म्हणून दुसऱ्याची केलेल्या कामाची ते चोरी करतात. आज तर तयार झाला. मी येताना रस्त्यावरती बघत होतो, जो शिवसेना प्रमुखांचा पुतळा हा आपण होय आपण रिगलच्या इथे उभारला, तोही फोटो बिंदेनी त्याच्या होल्डिंगवरती छापला. अरे काहीतरी लाच ठेव. म्हणजे पक्ष चोरताय, चिन्ह चोरताय, केलेल्या कामाचं चोरी करताय, मत चोरी करताय. एवढं होऊ नये. विजयाची खात्री नाही म्हणून समोर कोणी उमेदवार उभाच राहता कामा नये. त्याच्यासाठी साम दाम दंड भेद संपूर्णपणाने सगळी यंत्रणा हातामध्ये घेऊन विरोधी उमेदवारांना सुद्धा माघार घ्यायला लावले. कल्याण, डोंबिवली, ठाणे या ठिकाणी. म्हणजे लोकशाही नाही, ही झुंडशाही आहे. झुंडशाही नाही तर दुसरं काय आहे. आणि या झुंडशाही म्हणजे हुकुमशाही पेक्षा जास्त भयानक ही झुंडशाही आहे. पैशाच्या मस्तीत आम्ही कोणालाही विकत घेऊ शकतो. ही मस्ती मला या वार्डात तुमच्याकडे त्यांची उतरून पाहिजे. परत एकदा सांगतो, विनोद मी तेजस्वीच्या विरोधात नाही, पण मी तिला ज्याने फोडले त्या भाजपच्या विरोधात आहे. त्या भाजपचा पराभव करायला मी इकडे आलेलो आहे आणि भाजपचा पराभव हा तुम्हाला करावा लागेल. भाजपचा पराभव. कारण हे मुंबई नेहमी सांगतात, मुख्यमंत्री म्हणाले काल ते विमानाने येत होते तेव्हा डोळे फाडून बघत होते. कशाला डोळे फाडून बघताय? दिसते ना मुंबई समोर. हा तुम्ही जो काही आता भ्रष्टाचाराचं प्रदूषण केले, त्याचा जो काही धुरळा उडालाय त्याच्यामुळे तुम्हाला मुंबई डोळे फाडून बघावी लागेल. पण या महापालिका निवडणुकीत मुंबईकर तुमचं आणखीन काहीतरी फाडून ठेवणार आहे. काय फाडायचं तुम्ही ठरवा. पण ही कोणती वृत्ती आहे? एबी फॉर्म गिळला जातोय, कोणाला कोंडून ठेवलं जातंय, कोणाला धमक्या दिल्या जात आहेत, कोणाला लोभ दाखवले जाते, दालूस दिली जाते आणि म्हणे हे जगातला सगळ्यात मोठा पक्ष. हा एवढा वांझोटा पक्ष आजपर्यंत आपल्या देशात जन्माला आलेला नव्हता. आणि ही जी काही कीड आहे, परत परत मी एक सांगतो, ती कीड चिरडण्याची संधी आहे.
आणि ती तुम्ही चिरडावी म्हणून मी इथे आलेलो आहे ना हिंमत? गाफील राहू नका, कारण मतचोरी आपण पकडून दिलेली आहे. मतदानाच्या दिवशी जागरूक राहा, दुबार मतदान होऊ देऊ नका. आणि दुबार मतदान कोण करतोय असं वाटलं तर आम्ही फोडायला त्यांना तर त्याला समजेल अशा भाषेत उत्तर द्या. बाहेरून आम्ही फोडू. बघा पोलीस जरा तुमच्या समोर सांगतो, त्यांना समजेल अशा भाषेत उत्तर द्या. आम्ही कुठे काय बोलणार आम्ही साहेब आम्हाला सांगितलं काय करायचं बाहेर साहेब. तर सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आणि आपल्या हक्काची, आपल्या संकट काळात सुद्धा आणि चांगल्या याच्यात सुद्धा धावून येणारी धनश्री, हिला प्रचंड मताने विजयी करून महापालिकेत पाठवा.